रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला वृथा वल्गणा या विषयावर आजचा हा भाग ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. पोकळ बडबड करणारे लोक जास्त असतात, करणार कमी कदाचित नाहीच, पण पोकळ गप्पा इतके असतात. असा एक वर्ग समाजामध्ये आहे आणि तो आजच नाही, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आहे. कुटाळवाटा पैठणला आहे, तुकाराम महाराजांच्या तिथे कुटाळक होते, इथे आळंदीला होते, आजही आहेत आणि ते पुढेही राहणार आहेत. तेव्हा हे लोक कसे असतात या संदर्भामध्ये शास्त्रकार काय म्हणतात, सुभाषितकार काय म्हणतात याविषयी आजचा हा आपला भाग आहे. ते असं म्हणतात, अनिर्लोडित कार्यस्य वाग्जालम वाग्मिनो वृथा निमित्ताद परोद्वेषोर अनुष्कैवैव वल्गितम. धनुष्क एव वल्गितम. अनिर्लोडित कार्यस्य, त्याचा पदच्छेद असा आहे की निमित्तात अपरद्वेषो द्वेषः धनुष्कस्य वल्गितम इव अनिर्लोडित कार्यस्य वाग्मिनः वाग्जालम वृथा जल्पन्ते. ज्याचा बाण कधीच लागत नाही, लक्षावर जातच नाही, असे जे लोक आहेत ना, ते नुसती वल्गणा करतात. खाणं थोडं मचमच जास्त त्यांची असते. अशा प्रकारच्या लोकांच्या विषयी आजचा हा अर्थ आहे. तेव्हा आपण काहीच न करता नुसत्या बढाया मारायच्या किंवा आयत्या बिळात नागोबा जसा असतो ना, नाक कधी बीळ खोदीत नाही, ते उंदराने केलेलं असतं बिचाऱ्यांनी. हा तिथे जातो, बिळात घुसतो, त्या उंदरालाही खातो, मस्त राहतो त्या बिळामध्ये. असे काही माणसं असतात. संस्था स्वतः काढायचे नाहीत, पण त्याच्यामध्ये 10-11 रुपये भरून सदस्य होऊन शिरकाव करणार आणि मग तिथल्या सगळ्या खोड्या, तिथले सगळं हे आणि तिथल्या सगळ्या गोष्टी हळूहळू ते कोरीत जातात. त्याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा किंवा आयत्या पिठावर रे गोवा. आयतं पीठ तयार आहे ना, त्याच्यावर रेषा मारीत बसायचं. आणि काही लोक असे आहेत, का करत नाही म्हणजे नाचता येत ना अंगण वाकडं, असे काही मंडळी आहेत. तेव्हा घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, याच्यावर आपला विषय चालू आहे म्हणीचा संग्रहामध्ये. तो का म्हणे करुणे दावे. संत यावर असं म्हणतात की बाबा रे, खूप काय बोलण्यापेक्षा थोडं का होईना करून दाखवा आणि मग बोला. त्याचे पाय माझे जीवे तो का म्हणे करुणे दावे. थोडं का होईना करून दाखवा. आणि क्रियावान सपंडित असं शास्त्रकार म्हणतात, किंवा समर्थ असं म्हणतात, क्रियावीन वाचाळता व्यर्थ आहे. तैसे संत जगी क्रिया करुणे दावेते अंगी. ते करून दाखवतात. करून दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. वृथा वल्गणा करणारा तो वर्ग आहे, आपण त्यात जाऊ नका. काहीतरी जीवनाचं सार्थक होईल असं काहीतरी भरीव कार्य करा. मग ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, तिथे आपला वेळ घालवा, तरच आपलं जीवन सार्थक होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.